नमस्कार, मी गणेश जाधव. नमस्कार, मी श्यामल साबळे. यमसन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज लोकशाहीच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचा दिवस होता. आज सकाळपासून आमचे रिपोर्टर गणेश जाधव सर आपल्या सोबत आहेत. ते सकाळपासून सकाळी 6 वाजेपासून ग्राउंड रिपोर्टिंग करतायत. सर काय सांगणार, कसं वातावरण आहे? नक्कीच खरं तर श्यामल मी सकाळी 6 वाजल्यापासून फील्डवरती आहे. अनेक मतदान केंद्रांवरती त्या ठिकाणी मी गेलो होतो. त्यानंतर तिथे ग्राउंड रिपोर्टिंग केली. आपण बघितलंच म्हणजे सकाळचे 6 म्हणता येणार नाही, तर रात्रीच्या 9 वाजेपासून मी त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टवरती त्या ठिकाणी फिरत होतो. तर याच्यामध्ये सांगायचं झालं तर रात्री साधारण 12 वाजेच्या दरम्यानमध्ये संतोष खेंडगे नावाचे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहे, जे की प्रभाग 22 मधून त्या ठिकाणी उभा आहे. आणि याच प्रभागामधून जे जिल्हा प्रमुख आहे शिवसेनेचे जंजाळ, तर हे देखील त्याच प्रभागातून त्या ठिकाणी उभा आहे. तर जे उमेदवार आहे संजय खेडके यांनी जंजाळचे जे समर्थक आहे यांच्यावरती असा आरोप केलाय, की काही समर्थकांनी त्यांच्यावरती हल्ला केलाय. तर त्यानंतर ते पोलिस स्टेशनमध्ये देखील दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये एन-सी-आर देखील दाखल केला होता, असं त्यांनी म्हटलंय. आणि त्याच वेळेत रात्री 12:30 ते 1 च्या दरम्यानमध्ये मुकुंदवाडीचा जो परिसर आहे, खरं तर हा खूप संवेदनशील भाग आहे. या ठिकाणी देखील 2 गटांमध्ये हाणामारी झाली होती आणि त्यानंतर नारेगाव जो भाग आहे, तो तर दरवर्षी साधारण म्हणजे खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे. त्या ठिकाणी देखील त्या ठिकाणी हाणामारी झाली होती. 2 पक्षांमध्ये किंवा म्हणजे जी माहिती आहे अद्याप ती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. मात्र त्या ठिकाणी 2 गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता आणि मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर आता आज सध्या आपण चर्चा करतोय ती मतदानाची. हं, लोकशाहीच्या हं, दृष्टीने आज फार अत्यंत हं, महत्त्वाचा दिवस होता. हं, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडल्या. हं. कुठे ईव्हीएम बंद पडलं, कुठे अगदी. बटन दाबत नव्हतं, तर कुठे मारामारी जरी हं, देखील झाली, तर पोलिसांनी कसून चौकशी करून अनेक जे लोकं होते त्यांना आमिष देण्याचाही प्रयत्न झाले. तर नक्की. याबाबत काय सांगणार? खरं तर काही ठिकाणी आपण बघितलं, की भाजपवरती शिवसेनेकडून आरोप करण्यात आला होता, की पैसे वाटताय किंवा काही एक आपल्याकडे एक व्हिडिओ आला होता, ज्याच्यामध्ये काय झालं होतं, की काही उमेदवारांनी टी-शर्ट त्या ठिकाणी परिधान केलेले होते. तर त्यानंतर त्या टी-शर्टवरून जे अपोझिट पार्टीचे जे उमेदवार आहेत, यांनी असा आरोप केला होता, की हे टी-शर्ट घालून त्या ठिकाणी प्रचार करताय आणि मतदारांना भेटून त्यांना सांगताय, की याच पक्षाला मतदान करा. त्यामुळे देखील काही त्या ठिकाणी एक गोंधळ झाला होता. त्यानंतर जर सांगायचं झालं ना, तर प्रभाग क्रमांक 24 मध्ये देखील आहे ना, माजी उपमहापौर ते राहिलेले आहेत. दांडगे म्हणून आहेत. तर त्यांनी पोलिसांसोबत त्या ठिकाणी बाचाबाची त्यांची देखील झाली होती. नेमकं प्रकरण असं घडलं होतं त्या ठिकाणी, की ते गेटच्या बाहेर उभा होते आणि त्यांना असं सांगण्यात आलं होतं 1-2 जणांकडून, की भाजपचं बटन कुठेतरी त्या ठिकाणी दबलं जात नाहीये. तर त्या टाईमला पोलिस आले त्या ठिकाणी आणि पोलिसांनी त्यांना विचारलं, की "बाबा तुम्ही इथे का थांबलाय?" तर पोलिस त्यांना सांगत होते, की "तुम्ही इथून निघून जा." कारण त्यांच्या ज्या पत्नी आहेत, तर त्या उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. हेमा पाटील म्हणून ज्या उमेदवार आहेत हं, काँग्रेसच्या, त्यांनीही असा आरोप केलाय, की तिथे काँग्रेस पक्षाचं जे बटन आहे हं, पंजाचं ते हं. दबत नाहीये. तर तेथे काय सांगणार? तिथे पण असाच गोंधळ झाला होता, की बटन दबत नाही असा आरोप केला होता. म्हणजे यामध्ये मुळात सांगायचं झालं ना, की काय झालंय की प्रथमच महानगरपालिकेमध्ये अ, ब, क, ड या सिक्वेन्सनुसार त्या ठिकाणी मतदान होतंय. यामध्ये काय होतंय 3 त्या ठिकाणी मशीन आहेत. तर पहिल्या नंबरला फॉर एक्झाम्पल एखाद्या पक्षाचा नंबर जर 2 असेल किंवा 3 असेल, तोच नंबर पुढे कंटिन्यू नाहीये. त्यामध्ये एक्सचेंज आहे. म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये जर 7 नावं असेल, तर दुसऱ्या मशीनवरती कदाचित 6 ही असू शकतात. त्यामुळे लोकं खूप गोंधळलेले आहेत, कसं मतदान करायचंय. महापालिकेने याची जनजागृती केलीच होती. मात्र पण जे लोकं अशिक्षित असेल ते हे कसं ओळखणार? त्यामध्ये ना घरून घरून जे तरुण आहेत, तर बऱ्याच वेळेस काय असतं, एक फॅमिली असते. फॅमिलीमध्ये सांगण्यात येतं, की कोणाला वोट करायचंय किंवा कसं वोट करायचंय. तर नॉर्मली म्हणजे पहिलं वोट तर मोस्ट ऑफली ठीक होतंय. बट जे सेकंड असेल, थर्ड असेल, फोर्थ असेल, यामध्ये कुठेतरी ना गोंधळ बघायला मिळतो. म्हणजे लोकांना कळत नाही. म्हणजे पूर्ण नाही म्हणता येणार नाही, बट जे अशिक्षित लोकं आहेत, तर त्यांना कुठेतरी त्यामध्ये समजत नाहीये. मग हे शेवटच्या तळागाळापर्यंत जर सांगण्यात आलं नाही किंवा तेवढ्या पद्धतीने जर त्याची चौकशी म्हणाल किंवा जनजागृती करण्यात आली नाही, तर हे जनजागृती. थोडक्यात प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणता येईल काय? नक्कीच हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आहेच. त्यासोबतच मला वाटतं उमेदवारांचा पण कुठेतरी हलगर्जीपणा आहे. कारण उमेदवारांनी जर ज्यावेळी त्यांनी प्रचार सुरू केला होता,
ज्यावेळेस त्यांना चिन्ह मिळाले वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. त्या टाईमपासूनच जर त्यांनी जे ईव्हीएम असतात, जे की वापरल्या जातात, की कशा पद्धतीनं वोटिंग वगैरे आहे, त्या गोष्टी जर त्यांनी त्यावेळेस समजून सांगितल्या असतात, तर मला वाटतं कुठेतरी जनजागृती झाली असती. कारण आहे ना, 2 ते 3 दिवस मतदानाला वेळ होता. त्यानंतर त्या गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळं पाहिजे तितक्या लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या नाहीयेत. मग आता प्रत्येक जण हा प्रत्येक उमेदवार जो आहे तो आपण कशा पद्धतीने योग्य हं, आहोत किंवा श्रेष्ठ आहोत हं. हे नक्कीच, दाखवण्याचा प्रत्येक नक्कीच. उमेदवार प्रयत्न करतोय. तर काय सांगणार, की मतदार आणि उमेदवार दोघांमध्ये काय हुज्जत सुरू आहे आणि काय वातावरण आहे? नक्कीच मी आत्ता मला वाटतं 10 ते 15 मिनिटापूर्वी एका मतदान केंद्रावरती व्हिजिट केली होती. त्या ठिकाणी मला आहे ना, असं चित्र बघायला मिळालं. अ, एखाद्या लग्न मंडपामध्ये कसं वर-वधू असेल किंवा अ, हे असं म्हणजे दोन्हीकडले लोकं गेटवरती उभा राहतात. अगदी त्याचप्रमाणे त्या मतदान केंद्रांवरती भाजप, काँग्रेस, एन-सी-पी असे रांगेमध्ये ना लोक उभा होते. आणि जे मतदानाला जातायत त्या लाईनमधून, तर त्यांना नमस्कार, हात जोडून अशा पद्धतीनं हे केलं जात होतं. त्यामुळे ते कुठेतरी एक खूप वेगळं वाटलं म्हणजे वाटलं. मात्र हा लोकशाहीचा उत्सव खूप चांगल्या पद्धतीनं लोकं एन्जॉय करताय. मात्र कुठेतरी मतदानाचा जो टक्का आहे ना, तो खूप कमी झालाय. सकाळी जेव्हा आपण व्हिजिट केली बऱ्याच मतदान केंद्रावरती, म्हणजे मीच नाही, माझे सहकारी देखील आहेत. साधारण आम्ही 12 रिपोर्टर त्या ठिकाणी आता संभाजीनगरमध्ये फील्डवरती आहोत. तर सकाळच्या सत्रामध्ये ना खूप कमी प्रमाणामध्ये मतदान झालं होतं. त्यानंतर 2च्या नंतर खूप सारे मतदार त्या ठिकाणी घराबाहेर निघालेत आणि मोठ्या प्रमाणावरती बऱ्याच मतदान केंद्रांवरती लाईनीच लाईनी आहे. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी आता कदाचित 6-7 पर्यंत देखील मतदान चालू शकतं अशी शक्यता आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न जो मला विचारावासा वाटतोय, की अनेक ठिकाणी हं, तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. तर या ज्या हं. गोष्टी याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप तुम्हाला जाणवतोय का? किंवा हं, काय हं. सांगणार याबाबतीत? नक्की. यामध्ये राजकीय हस्तक्षेप तर नाहीये, मात्र टेक्निकल आहे कारण इलेक्ट्रॉनिक गोष्ट आहे, त्यामुळे ती खराब होऊ शकते. सकाळी प्रभाग क्रमांक मी 7 मध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी देखील एक मशीन त्या ठिकाणी बंद पडली होती. त्यानंतर त्वरित जे बूथ प्रमुख आहेत, केंद्र प्रमुख आहेत, तर त्यांनी त्या मशीनमध्ये नेमकं काय झालंय बिघाड वगैरे, तर ते त्वरित बघून वरिष्ठांना कळवलं. त्यानंतर पुन्हा मतदान त्या ठिकाणी सुरळीत सुरू झालं. म्हणजे त्याच मतदान केंद्रावरती ईव्हीएम बंद नव्हतं पडलं. बऱ्याच मतदान केंद्रावरती ईव्हीएमला टेक्निकली म्हणजे प्रॉब्लेम आला होता. बट ज्यावेळेस मी मतदारांसोबत चर्चा केली बाहेर, तर काहींचं असं म्हणणं होतं, की जे ईव्हीएम मशीन आहे, आता दरवेळेस काय व्हायचं, की पॅडवरती एक चिठ्ठी त्या तिथून बाहेर निघायची. त्यामध्ये दिसायचं, की वोट कोणाला पडलंय, मतदाराला ज्यावेळेस तो मतदान करत होता. मात्र यावेळी 4 ईव्हीएम असल्यामुळं जे चिठ्ठीचं जे मशीन आहे, तर ते त्या ठिकाणी नाहीये. त्यामुळे कुठेतरी मतदार संभ्रमात आहे, की मतदान व्यवस्थित गेलंय का? किंवा मला ज्या उमेदवाराला मग मतदान थोडक्यात द्यायचंय. मतदार अविश्वास दाखवतो या हां, गोष्टींवरती असं हे म्हणायला हरकत येस, नाही. येस. कारण असं कुठेतरी जाणवतंय. आता तर आणखी एक प्रकार जो घडला छत्रपती हं, संभाजीनगरातील एका प्रभागामध्ये, की अनेक चर्चा झाल्या, की जी शाई आपण दरवर्षी लावत असतो, नक्की. म्हणजे प्रत्येक 5 हं, वर्षाला हं, जेव्हा मतदान हं, पार पडतं, तेव्हा त्या लोकांकडनं जी शाई हं. लावण्यात येते ती पुसट होत चालली आहे. हो. आम्ही देखील बघितलं काही मतदार असेल किंवा तरुण असेल, हे मतदान करून बाहेर आल्यानंतर आहे ना, मार्कर पेनने त्यांच्या बोटावरती शाई लावण्यात आलेली आहे. आणि मार्कर पेननी जी शाई लावण्यात आलेली आहे, तर ते बोटांनी इझिली पुसल्या जाते. म्हणजे खूप असं जरी केलं ना, तरी ती शाई त्या ठिकाणी पुसल्या जाते. आपण लोकसभा बघितली असेल किंवा विधानसभा बघितली असेल, त्यावेळेस शाईचा वापर केला होता. त्यामुळं काही लोकांनी किंवा काही उमेदवारांनी त्या ठिकाणी आक्षेप घेतलाय, की लोकसभा, विधानसभेला शाई वापरण्यात आली, तर मग महापालिकेला जो मार्कर पेन आहे, तो का वापरण्यात आला? असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. मग या सगळ्या गोष्टीमध्ये बोगस मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. असं म्हणायला हरकत नाही, कारण जर बोटावरची जर शाई त्या ठिकाणी पुसल्या जात असेल, तर कुठेतरी बोगस मतदान देखील होण्याची शक्यता वर्तवल्या जाते. तर अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा, जो ज्वलंत मुद्दा मानला जातो खरं तर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस, मतदानाच्या वेळेस या गोष्टी चर्चेला हं, असतातच, त्या म्हणजे पैसे वाटपाच्या. तर प्रत्येक नक्कीच, विरोधी पक्ष जे आहेत ते एकमेकांवरती आरोप करतायत, की पैसे वाटप करण्यात येत नक्कीच. आहेत. तर याबाबत तुमचं काय मत आहे? खरं तर आपण बघितलं पैसे वाटप हा खूप आता नॉर्मल विषय झालेला आहे. प्रत्येक निवडणुकीत त्या गोष्टी होतात आणि ते लोकं पकडल्या पण जातात. त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल होतो.
छत्रपती संभाजीनगरचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी आरोप झालाय, की या पक्षानं या पक्षाला पैसे दिलेत. आणि खरं तर देवळाई परिसरामध्ये रॉयल ओक्स इंग्लिश स्कूल जे आहे, हां, हां. त्या भागामध्ये पैसे वाटत असताना हं. पोलिसांनी पकडले, कारवाई केली अशी गोष्ट चर्चेत आहे. तर नक्की, काय सांगणार? नक्की. काय झालंय ना, की आता मी दिवसभर जिथे-जिथे फिरलोय, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अशा चर्चा सुरू आहेत, की बीजेपीने पैसे वाटलेत किंवा शिवसेनेने पैसे वाटलेत किंवा उभाटाने पैसे वाटलेत किंवा सगळेच पक्ष, की प्रत्येक पक्ष एकमेकांवरती आरोप करताय, की या पक्षाने त्या ठिकाणी पैसे वाटलेत. मात्र ठोक सबूत जे आहे, ते मात्र अद्याप मिळालेलं नाहीये. जसा तुम्ही प्रश्न उपस्थित केला होता, की देवळाईमध्ये झालंय. आता ते पैसे नेमकं त्या माणसाचे स्वतःचे होते, की पक्षाने दिलेले होते, त्याचं कुठलंही प्रूफ नाही. पोलिसांनी त्या ठिकाणी ॲक्शन घेतली आहे. गुन्हा देखील त्यांनी कदाचित दाखल केला असेल किंवा प्रोसेसमध्ये असेल. त्यामुळं कुठल्याही वरती आपण असा आरोप करू शकत नाही, की या पक्षाने पैसे वाटलेत. पण चर्चा मात्र मतदारांमध्ये आहे. त्यामुळं मतदार कदाचित 4 वाजेच्या बाहेर 4च्या नंतर खूप मोठ्या प्रमाणावरती आता मतदान करण्यासाठी बाहेर पडताय. मात्र कुठेतरी खूप कमी प्रमाणात मतदान झालंय. म्हणजे आताची जर सरासरी एक अंदाजे सांगायची झाली, तर 60% पर्यंत मतदान आतापर्यंत झालंय. त्यामुळं एम-सी-एन न्यूज देखील मी एम-सी-एनच्या माध्यमातून देखील मतदारांना सांगतोय, की लोकशाहीमध्ये आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजवावा आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये त्यांनी देखील सहभाग व्हावं आणि मतदान करण्यासाठी घरातून बाहेर पडावं असं आव्हान मी देखील आणि आमच्या एम-सी-एन न्यूजकडून देखील मतदारांना करण्यात येत आहे. खूप खूप धन्यवाद सर. आतापर्यंत तुम्ही सकाळपासनं म्हणजे काल रात्रीपासून सुरू हो. असलेले प्रत्येक मुद्दे मांडलेत. तर प्रत्येक उमेदवार जो आहे, प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपण कशा पद्धतीने योग्य, श्रेष्ठ हां. आहोत हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता. म्हणजे 15 जानेवारी अगदी सकाळपर्यंत प्रत्येकाने आपल्या परीने जेवढे होईल तेवढे प्रयत्न केले. पण या सगळ्या गोष्टीमध्ये खरा विजयी जो असतो, खरा व्यक्ती जो असतो, लोकशाही जिवंत ठेवणारा तो म्हणजे मतदार. आणि मतदारच ठरवेल यामध्ये कोण बाजी मारणार आणि कोण हारणार. पुन्हा भेटूया पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत पाहत राहा एम-सी-एन न्यूज. नमस्कार. नमस्कार.